25 मिनिटाचं शिवपुरी आहे, त्या ठिकाणी एक पंचकर्म सेंटर चालतं. हो, तर ते पंचकर्म सेंटर पाहायला आपण एकदा या. जे जगभरात अनेक ठिकाणी पंचकर्म आहे. मुळात पंचकर्म हे 52 दिवसाचं आहे. आम्ही 60 दिवसही करत नाही, त्यातल्या त्या 21 दिवसाचं आहे. तर हे फॉरेनचे लोक जे आहेत तर हे तिथे निरंतर पंचकर्म करायला महिना तिथे येतात. पण एकटे नाही, तो ग्रुपच्या ग्रुप येतात. 22 जणांचा, 24 जणांचा, 12 जणांचा ग्रुप येतात, महिनाभर राहतात, तर पंचकर्म करतात. आता जर सगळ्या SK सरांनी, नाना गायकवाडांनी सांगितलं, तर ती मुळात आपण एकदा भेट दिली, काही जणांनी भेट दिलेली आहे. ती मुळात ती यज्ञभूमी आहे. तो सगळा भाग जर बघितला आपण, तो कमर्शियल भाग कुठेही नाही आहे. ते तिथं हळद, कुंकू, उदबत्ती, खडीसाखर, पेढा, हा गंडा, तो गंडा, ही पूजा, ती पूजा, हा तावीज, असं काही नाही आहे. ते एका वाक्यात जर सांगायचं असेल तर आपल्या व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अग्निहोत्र ही जी संकल्पना, आपला व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी म्हणजे त्याचा एका वाक्यात उल्लेख करायचा असेल तर म्हणजे आपल्या मनामध्ये एक 2-3 मिनिटं बोलतो आपल्या, म्हणजे आपल्या मनात असं अनेकदा विचार येतात की हा असा का वागतो आहे, हवा दूषित आहे, पाणी दूषित आहे, अन्न दूषित आहे, सगळं दूषित आहे. दूषित नाही, फक्त अग्नी आहे. आणि ती अग्नीची उपासना सकाळ संध्याकाळ करण्याची उपासना आहे. 2 मिनिटाचा फक्त ती उपासना आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त, गायीच्या शेणाच्या गौऱ्या, गायीचं स्तूप, अखंड तांदूळ, त्याची आहुती, तो जो वायू आपल्या घरात निर्माण होतो, त्यात सकाळी जे आपण अग्निहोत्र करतो, तर आपल्या घरामध्ये सगळ्या ठिकाणी जगामध्ये प्रदूषण आहे, पण ज्या ठिकाणी अग्निहोत्र आहे त्यातनं ते प्रदूषण कमी होतं आणि तो भाग जो आहे तो चैतन्यमय होतो. हे सायन्स आहे सगळं. आणि मग त्या लहरी आपल्या मनावरती, आपल्या घरातल्या माणसांवरती, घरातल्या सगळ्या वस्तूंवरती त्याचा परिणाम होतो आणि चैतन्य निर्माण होतं. जे आपण अनेकदा म्हणतो की आता पाहिलं नाही आपण, पण आपल्याकडे बोलीभाषा आहे की पूर्वी सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर निघतो म्हणजे काय, सोनं घरात जाळत होते काय. प्रत्येक घरात वैभव होतं, चैतन्य होतं, उत्साह होता, आनंद होता, चिडचिड नव्हता, रोगराई नव्हती. तर प्रत्येक धर्मात एका धर्माची मक्ती तरी नाही, प्रत्येक धर्मामध्ये हे अग्निहोत्र कोणीही, स्त्री पुरुष, मुलगा मुलगी, कोणीही करू शकतं. ती निरंतर करण्याची एक प्रक्रिया आहे. त्यातनं ज्या व्यूज मिळतात त्या सगळ्या आपल्या मनावर परिणाम करतात आणि आपल्याला आनंद मिळतो. आणि एकदा आपल्याला आनंद